स्वयंपाकघरापासून ते दिल्लीतल्या संसदेपर्यंत त्यांचा बुलंद आवाज आपण ऐकलाय, त्यांचा दरारा आपण सगळ्यांनी पाहिलाय आणि म्हणूनच त्या कधीच एकट्या नसतात, सोबतीला अनेक जणी असतात. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्यासोबत आहेत खासदार सुप्रिया सुळे. सुप्रियाताई, तुमचं खूप मनापासून स्वागत आणि सर्वप्रथम सगळ्या प्रेक्षकांकडनं, महिला वर्गाकडनं आणि माझ्याकडनं महिला दिनाच्या शुभेच्छा. थँक्यू. पण महिला दिन खरं तर आजच नाही सुप्रियाताई, 365 दिवस असतं, कारण किचन कधी सुटत नाही. किती आपण म्हटलं मी काही करत नाही तरी पण यावंच लागतं. तुमच्या बाबतीत? खरं तर माझे लग्न जेव्हा झालं तेव्हा मी अमेरिकेत राहायला गेले, त्याच्यामुळे स्वयंपाक करावाच लागला आणि त्यानंतर मुलांची फरमाईशी असतेच मधून आणि साधारणपणे त्यांची आजी सगळ्या त्यांना आवडत्या त्या गोष्टी करते, कारण का मी जास्त बाहेरच असते, पण त्यांची नेहमीच फरमाईश काही ना काहीतरी असते. आणि म्हणूनच एक सुळे कुटुंबियांची सून, त्यानंतर विजय आणि रेवतीची आई आणि पवार दाम्पत्यांची मुलगी, हा सगळा प्रवास, ही सगळी नाती तुम्ही कशी जपली? मला असं वाटतं की कुठली महिला असेल ती पूर्ण होते जेव्हा ती मुलगी होते, बायको होते आणि आई होते, तेव्हा तिची सगळी ही नाती, म्हणजे प्रत्येक महिलेला त्याची आवड असते. अनेक महिला अशाही असतात आजकाल ज्या लग्न करत नाही, तो त्यांचा चॉईस असतो प्रोफेशनल कामासाठी, त्याच्यामुळे ते कल्चर आता बदललेलं आहे. पण सर्वसाधारणपणे एका महिलेला ही सगळी नाती फार प्रेमाची असतात. जसं मी मगाशी उल्लेख केला सुप्रियाताई, तो म्हणजे एकतर संसदेचा, स्वयंपाकघरातून निघताना थेट दिल्लीतल्या गल्लीत जाताना कोणकोणते विचार एक महिला म्हणून तुमच्या मनात येतात? मला असं वाटतं घरातून बाहेर पडताना घरातली सगळी कामं आवरून कुठलीही महिला बाहेर पडते, त्यामुळे एकदा ती घराचा उंबरठा ओलांडून जेव्हा जाते तेव्हा ती मग काम, जबाबदाऱ्या ह्याच्यात अडकून जाते. पण तिचं एक मनातला एक छोटासा भाग अजूनही तिच्या संसारात, घरात, मुलांमध्ये अडकलेला असतो. कोणती चिंता सतत असते का, की अरे बापरे, मी आज घरी नाही आहे, पण ही गोष्ट माझ्या मागे काय होणार, कसं होणार? नाही, असं नाही होत. पण साधारणपणे एक 3:30-4 वाजले की घड्याळाकडे लक्ष जातं की 3:30-4 वाजलेत, माझी मुलं घरी यायची शाळेतून, कॉलेजमधून, वेळ झाली. ते एक मग मी पार्लमेंटमध्ये असले तरी आवर्जून बाहेर येते आणि एक 4-4:30ला घरी एक फोन करते की मुलं आली ना घरी, बस एवढं चेकिंग. पण एक मनाला म्हणजे जसं सर्वसामान्य आईला चिंता असते, अर्थात महिला कितीही काम केलं, यश अपयश असलं तरी ती पहिली आई असते. नक्कीच. आणि हे सगळं करता करता तुम्हाला 5 वेळा संसदेत संसदरत्न पुरस्कार सुद्धा मिळालाय. तर या पुरस्काराविषयी आम्हाला सुद्धा खूप कौतुक वाटतं, कारण इतक्या सगळ्या महिला खासदार असताना सुप्रियाताई नेहमी बाजी मारतात. नाही, असं नाही. माझे मतदार असतील आणि अर्थातच कशासाठी आपण निवडून जातो, आम्ही निवडून जातो इतकं लोकांचा, म्हणजे माझा आता मतदारसंघ 21 लाख मतदारांचा आहे. 21 लाख मतदारांचा आवाज म्हणून आपण दिल्लीत जेव्हा जातो, केवढी मोठी संधी असते. मी जेव्हा पार्लमेंटची पायरी चढते किंवा ते हिरवं कार्पेटवर चालते तेव्हा आवर्जून बारामतीचं नातं आणि बारामतीच्या लोकांमुळेच आपण इथे आलो आहे याची जाणीव तिथे सातत्याने असते. आणि तिथे जेव्हा मी उभी राहते तेव्हा मी एक महिला, मुलगी, आई हे कोणीच नसते. मी फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाची खासदार म्हणून तिथे उभी राहते. लोकसभा आणि खासदारकीचा उल्लेख झालाय म्हणून हा प्रश्न विचारते. खरं तर पवारसाहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण दिलं. मग विधिमंडळ संसदेत कधी मिळणार, त्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊन का नाही आग्रही होत? आम्ही सातत्यातल्या सगळ्या पक्षाच्या महिला खासदारांचा आग्रह आहे. आमची तर खरी अपेक्षा होती की मोदी साहेबांकडे एवढं मोठं जर आता त्यांच्याकडे आहेत ना, खासदार इतके आहेत, तर ते विधेयक आणतील अशी आमची खरं तर अपेक्षा होती, इच्छा होती. पण आमचा थोडासा भ्रमनिराश झालेला आहे, कारण आमची अपेक्षा होती की त्यांच्याही मॅनिफेस्टोमध्ये आणि एवढ्या मोठ्या संख्येने त्यांचे खासदार आज आहेत दिल्लीमध्ये, तर खरंच करायला काही हरकत नव्हती. या देशात एक चांगला मेसेज गेला असता. लोकसभेचं शेवटचं अधिवेशन होतं यंदाचं आणि त्या अधिवेशनामध्ये सगळ्या महिला खासदार एकत्र येऊन फुगडी घालत होत्या. तर याच सगळ्या महिला खासदारांना, सर्वपक्षीय महिला खासदारांना एकत्र घेऊन महिलांचे प्रश्न, समस्या, त्याबद्दल एक कायदा सक्षम करणं का नाही करत? ही मूठ का नाही? तुम्हाला आश्चर्य वाटेल, नुसतं महिला नाही, पुरुष खासदारही याला खूप सपोर्ट करतात. म्हणजे अनेक वेळा विषय असतात महिलांच्या सुरक्षिततेबद्दल, महिला आरक्षणाबद्दल, आमचे पुरुष खासदारही हे मतं मांडतात. त्याच्यामुळे हा फक्त महिलांचा विषय नाहीच आहे, हा पुरुष आणि महिलांच्या समानतेचा विषय आहे. जेवढं महिला बोलतात त्याच्याहून जास्त पुरुषही बोलतात, ह्याचा मला मनापासून आनंद आणि समाधान वाटतं.
नक्कीच. आणि तुम्ही सुद्धा म्हणजे तुमच्या प्रत्येक विधेयकामधनं भाषणामधनं हे दाखवून दिलेलं आहे. हे सगळं असताना खरं तर महिला एकत्र आल्या ना की गप्पा थांबत नाही. आणि आज मी तुमचा भरपूर वेळ घेणार आहे. एकीकडे सुप्रियाताईंच्या हातचा चहासुद्धा मला प्यायचा आहे. पण आज आपल्यासोबत आणखी एक महिला या गप्पांमध्ये सहभागी होती, ते म्हणजे सुप्रियाताईंच्या वहिनी सुनेत्राताई. सुनेत्राताई, प्लीज वेलकम. आणि तुम्हाला सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्याकडे चुलत वगैरे असा काही प्रकार नसतोच. म्हणजे माझी फॅमिली आमची फॅमिली असं एक खूप असं घट्ट नातं आहे. एक सकाळी अशी साडी नेसलं ना, तुम्ही लग्नाला जा, दुखवट्याला, कशालाही जात, एक रिस्पेक्टेबिलिटी त्या साड्याला आहे, त्या वस्त्राला एक मान आहे, मान सन्मान आहे. तर न्यूयॉर्कवर आपण साडी नेसून फिरलो की असे थांबून थांबून बघतात काय साडी आहे, किती छान आहे. म्हणजे त्यांना कौतुक वाटतं आणि त्यांना कळतं की आपण भारतीय. त्या सगळे पर्वणीच आहे, कारण आज काय म्हणून नणंद भाऊजाईचं नातं आहे ना, हे आज महिलांना या सगळ्या अनुभवायला मिळत आहे. सुनेत्राताई, सुप्रियाताई आमच्यासाठी खासदार आहेत, तुमच्यासाठी नणंद म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व कसं सांगायला मला? खरं तर मी त्यांना अगदी लहानपणापासून ओळखते. म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा त्या 10वीत, म्हणजे नुकतीच 10वीची परीक्षा दिली त्यांनी. आणि त्या लहान असल्यामुळे मी त्यांना तेव्हापासूनच ओळखते. त्याच्यामुळे माझी त्यांच्याविषयीची प्रतिमा खूप वेगळी आहे. वहिनी, दादा माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. त्याच्यामुळे दादाचं लग्न होतं तेव्हा वहिनी म्हणल्या तसं मी शाळेतच होते. त्याच्यामुळे दादाचं लग्न, वहिनींना आम्ही बघितलेला पहिल्या दिवशीचा विषय, नंतरच्या लग्नाची गंमत जम्मत, तयारी, दादा वहिनींच्या लग्नाची हळद, त्याच्यानंतरची आम्ही गेलेल्या सुट्ट्या, मग माझं लग्न झालं, त्याच्यात ह्या दोघांचा रोल. त्याच्यामुळे हे अनेक वर्षाचा, वहिनी आता लग्नाला वहिनींच्या जवळपास 33 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे 3 दशकं आता त्या गोष्टीला झाले. त्याच्यामुळे वहिनी अशा बाहेरच्या वहिनी नाहीच आहेत, वहिनी वहिनी आहेत. फॅमिली अशी खूप म्हणजे इंटॅक्ट आहे एकदम. म्हणजे सगळ्यांचं लहानपणापासून एकत्र वाढल्यामुळे इतकं बॉन्डिंग चांगलं आहे की असं आमच्याकडे चुलत वगैरे असा काही प्रकार नसतोच. म्हणजे माझी फॅमिली आमची फॅमिली असं एक खूप असं घट्ट नातं आहे. सुनेत्राताई, तुम्ही सुद्धा अनेक सामाजिक कार्यक्रमांमधनं सक्रिय असतात. महिलांविषयी अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. म्हणजे घरातनं बाहेर पडताना आज रेवती कुठे जात असेल तर ती सेफ आहे का? तिच्याशी कॉन्टॅक्ट होत नसेल तर मग काय करायचं? अशा वेळेला तुम्ही दोघी जणी काय करता मग? नाही, म्हणजे जसे सामान्य प्रश्न तसे आम्हालाही प्रश्न आहेतच. असं बघायला गेलं तर अजूनही आपला देश तेवढा म्हणजे महिलांना किंवा स्त्रियांना संरक्षण देऊ शकलेला नाही आहे. नाहीतर आपल्याला मुलगी वाचवा यासारखे प्रकल्प राबवावेच लागले नसते. असं वाटतं पोलीसची भीती एक, आणि दुसरी मानसिकता. जोपर्यंत आपण महिलेकडे बघायची आपली मानसिकता, नजर बदलत नाही तोपर्यंत हे खरंच प्रश्न सुटणार नाही. त्याच्यामुळे सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. तुमच्यासारख्या महिला दिवस रात्र काम करतात, म्हणजे आम्ही तरी करतोच, पण तुम्ही दिवस रात्र, म्हणजे परवाच्या दिवशी पुण्याला एक आंदोलन झालं जेव्हा त्या कर्णबधीर मुलांवर लाठीचार्ज झाला, आणि त्यावेळी सगळ्या वहिनी सगळ्या रात्री तिथे थांबलेल्या मुली होत्या, रिपोर्टर्स. आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही घरी नाही का जाणार? ते म्हणले नाही. तुम्ही सकाळी किती वाजता येणार? म्हटलं तुम्ही पण जा, मी पण घरी चालले, मी 8 वाजता येते. ते म्हणले नाही, आम्हाला ड्युटी आहे रात्रभर. म्हणजे त्या सगळ्या महिला, पुरुष तर होतेच पण महिला रिपोर्टर पण रात्रभर तिकडे होत्या. आणि प्रॉब्लेम्स येतात ना, शौचालयाला कुठे जायचं, महिलेची सुरक्षित, केवढे प्रश्न असतात. सगळ्यांना ते छोटे वाटतात पण आपल्यासाठी किती ते मोठे असतात. ताई, तुम्ही सुद्धा जेव्हा गावागावांमध्ये जात असता नाही, त्यावेळेला आपण जर पाहिलं तर आजही गावातल्या ज्या महिला आहेत ना, जेव्हा आमच्याशी सुद्धा भेटतात, बोलतात, त्यांचं हेच म्हणणं असतं की तुमचं शहरीकरण आम्हाला जमत नाही बाबा. मग ते गाव कधी त्याचं रूपांतर शहरात होणार? शहरामध्ये वेगळी परिस्थिती असते आणि ग्रामीण भागामध्ये वेगळी परिस्थिती असते. शेवटी रोजगाराच्या संधी शहरांमध्ये असतात. ग्रामीण भागामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय असतो आणि त्याच्यामध्ये अजून आपण सुधारणा करणार म्हणजे काय करणार. पण शेवटी प्रत्येकाला म्हणजे रोजगार मिळणं आणि मग आपोआपच जेव्हा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते तेव्हा आपोआपच जीवनमान बदलतं. पण तेच आज शेतीचा काय प्रॉब्लेम आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि जोपर्यंत तिथे त्या गोष्टी नीट होत नाहीत तोपर्यंत हा मला वाटतं की हा मोठा प्रश्नच आहे. कित्येक महिला तुमच्या अवतीभोवती असतात, या सगळ्या महिलांकडनं तुम्ही काय शिकलात? मी प्रत्येक महिलेकडून काहीतरी शिकते, प्रत्येक व्यक्ती जी भेटते, कारण का प्रत्येक जणाचा एक संघर्ष असतो जो आपल्याला माहिती नसतो किंवा तो कुठे टेलिव्हिजन किंवा वर्तमानपत्रात आलेला नसतो. पण प्रत्येक व्यक्ती रोज एक काहीतरी संघर्ष करत असते आणि त्यातून अनेक महिला अशा आहेत ज्या, मी फक्त करिअर नाही, ज्या हाऊसवाईफ्स आहेत त्यांच्याबद्दल तर आवर्जून बोलते की त्यांनाही इच्छा असेल करिअर करायची, पण स्वतःच्या संसारासाठी, मुलांसाठी तो केवढा मोठा त्याग करतात. त्यामुळे त्यांचंही खरं कौतुक आहे की त्या संसार सांभाळून चांगले नागरिक, चांगले संस्कार करून मुलं मोठं करतात. त्यांचंही फार मोठं योगदान आहे.
त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतातच. आणि हे संघर्ष करता करता त्या महिलेला घराची जबाबदारी असेल, तिचं स्वतःचं सौंदर्य असेल, सगळी नातीगोती असतील, हे सगळं जपायचं असतं. तुम्ही दोघे सुद्धा जेव्हा भेटू तेव्हा अशाच छान दिसता. हे सगळं कसं असतं? एकमेकींच्या साड्या नेहमी कॉटनच्या साध्याच साड्या असतात, कारण का आम्ही दोघी नेहमी ट्रेडिशनलच साड्या घालतो. आम्ही कुठल्या नवीन साड्या नाही नेसत. ज्या जुन्या म्हणजे अगदी ट्रेडिशनल साध्या कॉटनच्या, आणि त्याच चांगल्या दिसतात असं आमचं सगळ्यांचंच मत आहे. त्याच्यामुळे आम्ही नवीन वगैरे काही इनोव्हेटिव्ह साड्या आहेत त्या कधी नेसत नाही. आणि मला वाटतं आपण जर मनातून पॉझिटिव्ह राहिलो तर सगळं चांगलं असतं, जगत चांगलं दिसतं आणि आपणही चांगले दिसतो. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व करायला जाता इतर देशांमध्ये, तेव्हा खास आवर्जून साडीची निवड होते का? हो, मी साडीच नेसते. मी नेहमीच साडी, म्हणजे त्याच्यामागे वहिनी काही आणि कारण? कार्यक्रम ह्याला त्याला आम्ही साड्याच नेसतो, कारण का भारताची ओळखच साडी आहे आणि ती खूप चांगली दिसते सगळ्यांनाच. आणि साडीमध्ये मुलीचं सौंदर्य खुलून दिसतं. एवढंच नाही, मला एक ग्रेस आहे. आणि एक सकाळी अशी साडी नेसलं ना, तुम्ही लग्नाला जा, दुखवट्याला, कशालाही जात, एक रिस्पेक्टेबिलिटी त्या साड्याला आहे, त्या वस्त्राला एक मान आहे, मान सन्मान आहे. त्याच्यामुळे मला वाटतं, आणि परदेशात गेलं तर आणि मजा येते, कारण का न्यूयॉर्कवर आपण साडी नेसून फिरलो की असे थांबून थांबून बघतात काय साडी आहे, किती छान आहे. म्हणजे त्यांना कौतुक वाटतं आणि त्यांना कळतं की आपण भारतीय. पवार कुटुंब खरं तर इतकं मोठं कुटुंब आहे, आणि पवार कुटुंबासोबत शिंदे कुटुंब असेल, सुळे कुटुंब असेल, हे सगळे जोडले गेलेले आहेत. आणि हे जेव्हा सगळे एकत्र येतात, सगळ्या महिला विशेषतः एकत्र येतात, त्यावेळेला कोण जास्त वरचढ असतं असं आपण म्हणूया. म्हणजे पवार साहेबांसमोर सगळेच जण घाबरत असतील, जसं इतर घरात नाही घाबरत, आमच्या घरात धमाल असते खूप. आमच्या घरात खूप धमाल असते, गप्पा गोष्टी, गोंधळ. कारण प्रत्येक पिढी तुम्ही सगळे एकत्र येत असाल, त्यामुळे महिलांची त्यावेळेला वर्दळ कशी असते, महिलांचा वावर घरामध्ये जेव्हा सण समारंभ असेल, आवर्जून तुमचा फोटो दिवाळीच्या वेळेला पवार कुटुंबाचा तुम्ही ट्विट करत असता. तर ते क्रेडिट आम्ही आमच्या सगळ्या वहिन्यांना दिलं पाहिजे, कारण का दिवाळी समारंभ किंवा कुठलाही मोठा आमच्या घरात कार्यक्रम असला तर या सगळ्या खंबीरपणे उभे राहतात. आणि जे सगळ्यात महत्त्वाचं असतं ते इन्चार्ज ह्या सगळ्या असतात, म्हणजे जेवण. त्याच्यामुळे सगळ्यात चांगलं जेवण, तुम्ही बघा कुठल्याही लग्नाला जा, समारंभाला जा, डेकोरेशन लक्षात राहत नाही, काही नाही, जेवण चांगलं असतं ते आयुष्यभर लक्षात राहतं. आणि ह्या सगळ्यांना खूप हौस आहेत, आणि ह्या सगळ्याजणी सुगरणी आहेत. त्यामुळे प्रत्येकाची एक खासियत आहे स्वयंपाकघरातली, आणि प्रत्येकाकडे गेलं की एक चांगली डिश असते. त्याच्यामुळे मन लावून प्रत्येकजण आपापल्या, त्यांना अभिमान आहे त्यांच्या स्वयंपाकाचा. त्याच्यामुळे ते आमच्यासाठी खूप स्पेशल आणि महत्त्वाचं आहे. वहिनी, तुम्हाला जर मी विचारलं सुप्रियाताईंची एखादी प्रचंड आवडणारी गोष्ट जी इतरांना माहीत नसेल, आज या निमित्ताने सगळ्यांना कळेल, आणि एखादी गोष्ट जी खरंच खटकते, म्हणजे कधीतरी मी सांगेन पण कसं सांगू, आज सांगूनच टाका. त्यांची सगळ्यात म्हणजे कुणाला माहिती नसणारा गुण म्हणजे त्या मिमिक्री आणि जोक्स खूप चांगल्या करतात. आणि घरातली मिमिक्री केली आहे कोणाची, म्हणजे जी चांगली जमते ती आज करायलाच सांगू. नाही, जेव्हा ते बाहेर जातात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात, खूप मजा असते बाहेर, पण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात. त्या आम्ही सगळे जेव्हा एकत्र बसले असतो तेव्हा त्या घडलेल्या गोष्टी सांगतात, इतक्या रंजकरित्या सांगतात की आम्ही अगदी सगळेजण आम्ही वाट बघत असतो की त्या कधी एकदा येतील आणि आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतील. खूप मजा येते. आणि अशा अनेक गोष्टी आहेत खरं तर. आणि खटकणारी गोष्ट तशी नाहीये खरं, पण त्यांना पटकन राग येतो आणि कधी कधी तो तसंच मावळतो, पण बाकी तसं खटकण्यासारखं काय नाहीये. आजपासून तो मावळलाच असेल मग राग. मोठ्या वहिनीचं ऐकायचं असतं. तुम्हाला वहिनींकडनं कोणती गोष्ट प्रचंड आवडते? जेवण तर तुम्ही म्हणालातच की स्वयंपाक छानच करतात, आणि वहिनींचा एकदम स्वभाव एकदम शांत असतो. म्हणजे आम्हाला एक सिटिंग ऑडियन्स घरात मिळतो. आम्ही किती तनतन बडबड केली की वहिनी सहन करत असतात. त्यांचा स्वभाव तसाच ठेवावा. आम्हाला ऑडियन्स लागतो, कारण कोणीतरी ऐकायला आणि बघायला आणि आम्हाला सहन करायला. त्याच्यामुळे आणि आमच्या सगळ्या नात्याला इतकी वर्ष झाली आहेत. म्हणजे वहिनी, मी मगाशी म्हणलं त्याचा बाहेरच्या आहे तसं वाटतच नाही ना, कारण का खूप वर्ष लग्नाला झाली की ती नाती काय नवऱ्यापुरतं किंवा आपल्या मुलापुरतं सुमित नसतात, ते सगळ्यांच्याच बरोबर होतं. पण या सगळ्यामुळे जसं सर्वसामान्य लोक बाहेर वावरतात, कदाचित तुम्हाला तसं अगदी सर्वसामान्यांसारखं नाही राहता येत असेल. नाही, आम्हाला राहता येतं, तिला घेऊन अगदी अगदी. आम्ही रेस्टॉरंट मध्ये जातो, सिनेमाला जातो, नाटकाला एकत्र जातो. आम्ही पुण्यात असलो तर समजा वहिनी फ्री असल्या, मी फ्री असले तर मी आमचा एक ग्रुप आहे सगळ्यांचा, त्याच्यात टाकतो एनीबडी फ्री फॉर डिनर, मूवी, गँग जातो सगळी, ज्याला वेळ असेल त्याला, असं काय नाही. जातो, जेवायला जातो.
त्याच्यामुळे असं काही नसतं. तुम्ही जर टाइमपास करता तोच आम्ही करतो. आम्ही पण इस्पेअरला जातो, आम्ही पण सिनेमा बघतो, नाटक बघतो, गाण्याचे कार्यक्रम बघतो, सगळं करतो. जसं मगाशी वहिनीने सांगितलं की ताई मिमिक्री करतात. जर घरातल्याच कुटुंबापैकी कोणाची जर मिमिक्री करायची असेल तर आज कोणाची करणार? ही अशी सगळ्यांची नाही करत. आम्ही सगळ्यात जास्त त्रास दादाला देतो फक्त, कारण का दौऱ्यात दादा आणि मी सगळ्यात जास्त बाहेर असतो आणि तेव्हा ज्या ज्या घटना घडतात तिकडे दादाच्या आजूबाजूला त्या घरी येऊन मी नेहमी टिपून ठेवते, कारण का मला बाकीच्यांना कसं सांगणार काय झालं ते. त्यामुळे घरात या सगळ्या माझ्या सगळ्या बहिणी, माझ्या सगळ्या वहिन्या त्यांना येऊन, कारण का त्यांना दादाचा स्वभाव, कार्यकर्ते हे सगळेच माहिती असतात आणि मी बघते आणि ते वाटच बघतात. 3-4 दिवसाचा दादाचा आणि माझा दौरा झाला की फोन यायला सुरू होता, आता काय लक्षात ठेवा. आणि जेव्हा पूर्ण फॅमिली असते आणि दादा असतो तेव्हा दादाच्या समोरच आम्ही हे सगळं करतो. मग हे सगळ्यावर दादांची रिॲक्शन हशा. दादाला काही चॉईसच नसतो. मग दादा टोकतो, मी असं नाही केलं म्हणजे दादा तू असंच केलंस. त्याच्या मजा मस्ती असते ना सगळी. खरं तर हे असंच वातावरण असलं पाहिजे आणि नुसतं मग घरच नाही, घराच्या बाहेरही जर असंच वातावरण पाहायला मिळालं तर आपण जे म्हणतोय मानसिकता जी बदलायला हवी ती लवकर बदलली जाईल. आणि म्हणूनच आज सगळ्या महिलांना तुम्ही दोघेजणी काय संदेश देऊ इच्छिता? मला असं वाटतं की महिलांनी खरं तर फक्त महिलेलाच आदर आणि प्रेम द्यायला हवं, कारण शेवटी आपण जे बघतो आजकाल की महिलाच महिलांच्या दुश्मन असतात. की ती स्वतःची ताकद ओळखली पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे आणि बाकीही महिलांवरती तिच्या चांगल्या गुणांचा आदर केला पाहिजे, एवढंच आज मला म्हणणं आहे. आणि समाजाने महिलेविषयीचा जो त्यांचा दृष्टिकोन आहे जो कमी लेखण्याचा तो कमी केला पाहिजे असं मला नक्की वाटतं. एक लास्ट बट नॉट द लिस्ट, निवडणुका अगदी आता तोंडावर आहेत, सगळीकडे तीच चर्चा आहे आणि म्हणून पवारांची सून म्हणून नाही, एक सर्वसामान्य स्त्री म्हणून कोणतेही सरकार असेल त्या सरकारकडनं महिलेसाठी काय करणं अपेक्षित आहे की नाही बाबा आत्ताच्या या सरकारने हे केलंच पाहिजे? नाही म्हणजे आपण जे म्हणतो की आज म्हणजे स्त्री भ्रूण हत्या ज्या चाललेल्या आहेत किंवा आपल्याला महिला लेख वाचवासारखे प्रकल्प राबवावे लागतात, या गोष्टी न करण्यासाठी जे जे काय प्रयत्न करायचे असतील आणि खास करून शौचालयाचे जे प्रश्न आहेत या दोन्ही गोष्टींवरती जे कोणी येतील त्यांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्याची अत्यंत गरज आहे. मला वाटतं वहिनी म्हणल्या त्याला एक मी आणखीन एक जोड लावेन की महिलांची सुरक्षितता कुठल्याही वयाची ती असू दे, महिला सुरक्षितता हे कुणाचंही कुठल्याही सरकारचं प्राधान्य असलंच पाहिजे. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा आमच्या टीमतर्फे प्रेक्षकांतर्फे तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा.